नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आज आता जेवणाची तयारी करायची, तर आज मला भरपूर तयारी करायची, कारण की वाटण संपलेलं आहे जे मी खोबऱ्याचं करून ठेवते ते, आणि शेंगदाण्याचं कूट पण संपलेलं आहे. तर ते सगळं करून घ्यायचं आहे, आवरून घ्यायचं आहे. मोस्टली मी आधी हे सॅटर्डे संडेला वगैरे करायचं, पण आता मी तसं करत नाही, वीकडेजमध्येच करून ठेवते. तर आता हे शेंगदाणे मी थोडेसे उन्हात घातले होते, एकदम सगळं भाजून याचं कूट करून ठेवते, म्हणजे खराब व्हायची शक्यता नाही. तर चला भाजून घेते आधी याला. सध्या अधिक मास सुरू आहे, याला धोंड्याचा महिना असं देखील म्हटलं जातं. तर या महिन्यामध्ये लेकीला आणि जावयाला घरी बोलवून त्यांना म्हणजे गोडाधोडाचं खाऊ घालतात आणि नवीन कपडे देतात, सोन्याचा एखादा दागिना देखील दिला जातो. गेल्या कित्येक वर्षांपासून या रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत. पण सध्या ना सोशल मीडियावरती मी काही रील्स पाहिले, ज्यामध्ये एका लेडीजने असं लिहिलं होतं की मला न माहेरचा आधार आहे, न सासरचा आधार आहे. अधिक महिना सुरू आहे, माझ्या सगळ्या मैत्रिणींना त्यांच्या त्यांच्या माहेरी बोलवून त्यांना त्यांचे लाड पुरवले जात आहेत. सगळे परंपरा ज्या आहेत केल्या जात आहेत, पण मला कुठूनच आधार नाही आहे. आता या रीलच्या खाली ज्या कमेंट्स होत्या ना, त्या देखील अगदी तशाच होत्या. हो अगं ताई, आमचं पण असंच आहे, आम्हाला पण माहेरी म्हणजे बोलवलं नाही आहे, सासरचा पण काही आधार नाही आहे. म्हणजे एकंदरीत अशाच पद्धतीच्या सगळ्या कमेंट्स होत्या, आणि ते पाहून मला खरंच वाईट देखील वाटलं त्या ताईसाठी आणि ज्यांनी कोणी कमेंट्स केल्या होत्या त्यासाठी. पण मला असं वाटतं की प्रत्येकच गोष्ट आपल्या आयुष्यात आपल्याला मिळावी असा हट्ट कधी करू नये, नाहीतर मग आपण सतत दुःखीच राहू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधीच कोणा दुसऱ्याकडून अपेक्षा करू नका, कारण जिथे अपेक्षा केली जाते ना, तिथे दुःख होतं. अपेक्षा नाही पूर्ण झाली ना, तर वाईट वाटतं. त्यामुळे कमीत कमी अपेक्षा ठेवा, म्हणजे अपेक्षाभंग होण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. आता माझ्या बाबतीत म्हणाल तर जेव्हा माझं लग्न झालं, पहिल्याच धोंड्याचा महिना आला होता ना, तेव्हा आम्हाला माझ्या माहेरी बोलवलं होतं. कपडे वगैरे घेतले होते. सोन्याचा दागिना वगैरे नव्हता घेतला तेव्हा. पण बाकी सगळं जे असतं ना, की म्हणजे कपडे घेतले जातात. त्यानंतर 5 पितळेच्या किंवा कुठल्याही वस्तू दिल्या जातात. भांडी म्हणजे ज्याच्यात समई, देवाचं ताम्हण असतं ते, एक लोटा आणि चमचा वगैरे अशा पद्धतीचे 5 वस्तू दिल्या होत्या. त्यानंतर अनारसे दिले होते, 33 अनारसे द्यायचे असतात, आणि पुरणपोळीचं जेवण वगैरे. थोडक्यात लक्ष्मीनारायणाचं रूप म्हणून लेकीला आणि जावयाला घरी बोलवून त्यांचा सन्मान केला जातो. तर ते केलं होतं. त्यानंतर मग आता मागचा जो अधिक महिना गेला ना, त्यावेळेस आईने पुन्हा एकदा बोलवलं होतं. म्हणजे असं 2 वेळा मला जसं आठवतंय, आम्ही जोडीने गेलो होतो. आता काही जणी म्हणतील की हां, तुला सगळं सासरी माहेरी तुझं व्यवस्थित आहे, म्हणून तुला तो त्रास काय असतं, ते दुःख काय असतं ते माहिती नाही किंवा त्याची जाणीव नाही आहे. तर बघा, असं काही नाही आहे. मला पण मी समजू शकते म्हणजे त्यांच्या भावना काय असतील, ज्यांना बोलावलं जात नाही. पण एक गोष्ट नेहमी आपल्या डोक्यात क्लिअर ठेवायची, की आपल्या आयुष्यात आपल्यासोबत जे काही घडतंय ना, त्याला दुसऱ्याला कधीच जिम्मेदार मानायचं नाही. म्हणजे जे काही माझ्या आयुष्यात घडतंय, चांगलं वाईट, त्याला मी जिम्मेदार आहे. असा जेव्हा आपण विचार करतो ना, आपला जो स्ट्रेस आहे ना, तो खूप कमी होतो. म्हणजे एखादी गोष्ट बघा, आपल्याकडून चुकली की आपल्याला वाटतं ना, हां ठीक आहे, म्हणजे आपण कधी काही चुकीचं व्हावं यासाठी करत नाही, पण चुकून एखादं आपल्या हातून काहीतरी घडतं आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात दुःख आपल्याला सहन करावं लागतं. तर आपल्याला असं वाटतं ना, की ठीक आहे, मी 100% दिले, पण ते नाही वर्कआउट झालं, ठीक आहे. तर तशाच पद्धतीने जेव्हा आपण असा विचार करतो ना, की जे काही आपल्या आयुष्यात घडलंय हे आपल्या कर्माची फळं आहेत, याच्यात दुसरा कोणाचाच दोष नाही, हे जेव्हा आपण समजतो ना, तेव्हा आपल्याला ती परिस्थिती, ते सगळं दुःख सहन करण्याची ताकद देखील मिळते आणि ते ॲक्सेप्ट करायला देखील आपण लागतो. आणि माझ्या मते तर माहेराहून दुसरी कुठली अपेक्षा करण्यापेक्षा आपण जेव्हा तिथे जातो ना, तेव्हा आपल्यासोबत सगळ्यांनी मिळून मिसळून राहावं, प्रेमाने आनंदाने बोलावं. आपण 4 दिवस तिथे आलो तर सगळ्यांनी तोंड भरून बोलावं वगैरे, हीच अपेक्षा प्रत्येक मुलीला असते, आणि ती पूर्ण झाली ना तरी सगळं मिळालं, मला तरी असं वाटतं. कारण त्या वस्तूंपेक्षा जास्त प्रेम, आपुलकी या वागण्यातून आपल्याला मिळत असते, आणि ते जास्त महत्त्वाचं आहे माझ्या दृष्टीने. आता काही जणी म्हणतील की आम्ही गेलो तर तिकडे कोणी आमच्याशी नीट बोलत नाही वगैरे, हे तर. पण काही ठिकाणी तर बघा अशी परिस्थिती आहे की त्यांना आईवडीलच नाही किंवा भाऊ नाही, माहेरच नाही आहे. तर त्यांच्यापेक्षा तर बरं आहे असा विचार आपण जेव्हा करून पॉझिटिव्ह विचार करत राहतो ना, तेव्हाच आपल्या मनाला शांतता मिळते. तर तुमचं या सगळ्याबद्दलचं मत काय आहे, मला नक्की कमेंट करून सांगा. आता आज दिवसभर घरात हे असं ऊनच दिसणार आहे, कारण की कर्टन्स धुवायला टाकलेत.
तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. उद्या आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.